राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या आणि अन्य प्रवासी वाहनांना केंद्र सरकारने आणखी आठवड्याभरासाठी दिलासा दिला आहे। नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टोलमाफीची मुदत 1 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे। आधी राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। कोणत्याही निर्णयाआधी लोकांना विश्वासात घेतलं जावं अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदी निर्णयावर केली आहे। रांगेत उभं राहून शेतकरी देशभक्त होणार आहेत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे। तसंच शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत अशी मागणी त्यांनी केली। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करणे ही संघटित लूट आणि सनदशीर मार्गाने केलेली घोडचूक आहे अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली। नोटाबंदीच्या निर्णयाची धास्ती आणि अन्य कारणांमुळे गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने निशंकी पातळी गाठली। 30 पैशांनी घसरून 68.86 पैशापर्यंत पोहोचलेल्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हस्तक्षेप करावा लागला। अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसोबत साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील जम बसवला आहे। परंतु नेहाला चित्रपटसृष्टीत काम करताना अनेक जणांकडून कास्टिंग काउचची ऑफर आली होती। या गोष्टींचा खुलासा नेहाने स्वतः लोकमत CNN शी बोलताना केला आहे। नेहा सांगते की होय, ही गोष्ट खरी आहे। मला अनेकांनी कास्टिंग काउचसाठी विचारले होते। माझे फिल्मी बॅकग्राऊंड नसल्याने या गोष्टीचा मला सामना करावा लागला।